10 दशक म्हणजे 1 शतक. 10 दशक म्हणजे 1 शतक म्हणजे 100 म्हणजे 100. 20 दशक म्हणजे 2 शतक. हिंदू वरच्या वेळेस तू काढ लॉटरी. काय लॉटरी 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 का? अगं तू खूप लकी आहेस लकी. हे बघ तू चॉकलेट घेतलं होतं त्यात तुला 3 स्टार लागला होता. हा मला 3 स्टार लागले होते. अगं तेच ना. तू मग लॉटरी काढ आणि मग बाबांसारखे तुला हे भेटतील ना, पैसे भेटतील ना. व्यंको भाऊजी, अहो घाबरले ना मी. हा तुम्हाला काही हवं होतं सांगायचं ना. तुमची वाचा गेलीये ना, तुम्ही बोलणार कसे? काय हवं होतं का? काही सांगायचं होतं का? पाटीवरती लिहून सांगणार. सांगा सांगा. एकदम शाळेत गेल्यासारखं वाटत असेल नाही तुम्हाला? इंदूला घराबाहेर काढण्याचे प्रयत्न बंद करा. का? का बंद करा? ओ उगा माझ्यावरती दापरायचं काम नाही. हा यप्पा, ती मला माझ्या घरामध्ये नकोय. यप्पा, तुम्ही काय पण लिहा, माझं म्हणणं तेच असेल. मग मला सगळ्यात सत्य सांगावं लागलं. सत्य सांगावं लागल म्हणजे? हा यप्पा, व्यंकट भाऊजी, ही मोठी वहिनी आहे तुमची आणि वहिनी आई सारखी असते. म्हणजे तुम्ही तुमच्या आईलाच धमक्या देताय? आ आणि सत्य सांगावं काय सत्य? आ असं काय सत्य आहे? यप्पा, मी काही केलं नाही. हा काहीच केलं नाहीये मी. काय केलं? काही केलं नाहीये मी. आणि कुणासमोरही मी काही कबूल करणार नाही. मी काही केलं नाहीये. मी काही केलं नाहीये. मी काही पण म्हणा. तुम्ही जे काय केलंय ते तुम्हाला माहिती, मला माहिती आणि विठुरायाला माहिती.
तुम्ही काय काय बोलताय? हे असं नाहीये. व्यंकू भाऊजी, हे दिवे लागण्याची वेळ झाली. काही बोलताय तुम्ही? बाजूला वा. मला देवा पुढे दिवा लावायचंय आणि उगीच मला धमक्या देऊ नका. मोठी बहिणी आहे मी. मोठी बहिणी आईसारखी असते. काय काय माहिती विठुरा का काही बोलायचं हा? दहा दशक म्हणजे एक शतक. 10 दशक म्हणजे एक शतक म्हणजे 100 म्हणजे 100. 20 दशक म्हणजे 2 शतक. हिंदू पुढच्या वेळेस तू काढ लॉटरी. काय लॉटरी? लॉटरी लॉटरी का? अगं तू खूप लकी आहेस. लकी. हे बघ, तू चॉकलेट घेतलं होतं त्यात तुला 3 स्टार लागला होता. हा, म्हणजे 3 स्टार लागले होते. अगं तेच ना. तू मग लॉटरी काढ आणि मग बाबांसारखे तुला हे भेटतील ना, पैसे भेटतील ना. हे घ्या, चॉकलेट आणले. काटी माझं चॉकलेट. खा आता चॉकलेट. मला 3 स्टार भेटला. इंदू, काय करतेस? अभ्यास घे की माझा. आदू, मला 3 स्टार मिळाले आणि मला चॉकलेट दिलं होतं व्यंकू महाराजांनी. मग कोण लकी? व्यंकू महाराज का मी? काकच लकी आहेत. मग मी लॉटरी काढू का नाही? इंदू, चल माझ्यासोबत. अगं पण ती माझा अभ्यास घेते ना. प्लीज येऊ दे ना तिला. व्यंकू काकांसाठी औषध आणायची डॉक्टरांकडून. डॉक्टरांकडे जायचं का? होय. नक्की? इंदू, चावटपणा नको करू. येती ते ये, नाही तर मी जाते. येते. हे यादव. अगं पण माझा अभ्यास. अरे ते आल्यावर करू. हो, आणि तू घरी जा लवकर. चल. ते काय? हे अगं नोटाची रमी येईल कामी, देतो या हामी. नो टेन्शन मामी, नोटाची रमी. आहा आहा, नोटाची रमी. ओहो ओहो, नो टेन्शन मामी. आहा अहो, बस की. आहा, येईल. काय चाललंय तुमचं? तुम्हाला काय येळ का हाय का नाही? ए आनंदी, तू मला काय म्हणायचीस? काम नकाजी आणि अंगताजी. आता बघ, जिंकली बाजी.
हा अंताजी, आता मी कोणाचं ऐकत नसतं. हे बघ, 25,000, 25 वर 3 पूज्य. आयुष्यात कधी बघितले होते का? आनंद झाला का नाही? नवऱ्याविषयी अभिमान वाटला का नाही? हा? नाही हा? नाही म्हणजे वाटला ना, एवढे 25,000 रुपये मिळालेत, पण इथे माझं नाही, काही नाही. ते राहू द्या, राहू द्या. बस झालं तुमच्या पैशाचं कौतुक. इथं मला टेन्शन आलंय. टेन्शन? अगं, नोटांची रमी लावली ना मी, आता काय टेन्शन घेते? हा, ते मी व्यंकू बावजींच्या बाबतीत म्हणजे जे काय वागले ते पोलिसांना कळलं तर. मसनी तू आणि मसनी तुझे विचार. अगं, असं काही करण्याच्या आधी 10 वेळा विचार करायचा ना. आता कशाला त्याचा विचार करते? हा, मला सांग, हा विषय आधी मध्ये काढलायस, आपल्या दोघांव्यतिरिक्त कोणाला काही कळलं तर नाही ना? हा, हा, नाही. ए किलवर दुर्री, मग तू कशामुळे टेन्शन घेतलंयस? काय झालंय तुला? काही नाही, मग जरा भीती वाटते एवढंच. हे बघ, तू जे काही केलंयस ते फक्त आपल्या दोघांमध्ये. मी पोलिसांना एका शब्दानेही सांगणार नाही. बस, आता काही टेन्शन? अगं बोल ना. हा, मला भीती वाटते. अगं, पाप केल्यानंतर भीतीच वाटणार ना, पण काही काळजी करू नको. पोलीस तुला टच सुद्धा करणार नाही. हा शब्द आहे माझा. काय आनंदी, माझ्या चांगल्या मूडला बत्ती लावलीस तू. हे? ते देशमुख काकू आहेत ना, ते मंदिरात येऊन थांबलेले आहेत. होय का? त्यांना सांग मी आलीच. हो. ए आनंदी, त्या देशमुख बाईला कशाला बोलविलंस? हा, ते काम आहे. नाही, तुझ्या डोक्यामध्ये काही वेगळं शिजत नाही ना? नाही नाही हो, नाही. खरंच एक महत्वाचं काम आहे. मी आलेच. हा, आहा आहा हा. ऐका ना, बोला ना. तुम्हाला जे औषधं दिलेत ना, त्याच्यात एक चिठ्ठी आहे. त्या चिठ्ठीमध्ये सगळं लिहिलंय, म्हणजे औषधं कधी द्यायचे, कसे द्यायचे, ते बघूनच त्यांना औषधं द्या. चालेल, सगळं बघूनच देते काकांना. हा, येऊ. या. ऐका ना, ते हॉस्पिटल मधून जे तुम्हाला गोळ्या मिळाल्यात ना, त्या पण त्याच्यासोबत दिल्या तरी काय हरकत नाही. आणि जर महाराजांना घशात खवखव झालीच तर एक पिवळी गोळी दिली. ती गोळी ना त्यांना असे मधात मिक्स करायची आणि द्यायची, म्हणजे कसं त्यांना बरं वाटतं ना. बरं झालं सांगितलं, मी तर विसरूनच गेले होते. येते. ऐका ना, ते कैकेनी डॉक्टरांबद्दल काही कळालं का तुम्हाला? म्हणजे त्यांच्या अपॉइंटमेंट बद्दल काही कळलं का तुम्हाला? नाही म्हणजे ते कधी येणार आहेत, महाराजांना त्यांच्याकडे कधी घेऊन जायचंय वगैरे असं काही? नाही हो, असं काही कळलं नाही अजून, पण कळलं की तुम्हाला नक्की सांगते. हा, ऐका ना, ते लायब्ररीचं काही सांगायचंय का? हा, लायब्ररी. मी उद्या सकाळी लायब्ररीत जाणार आहे ना, तुमच्या आवडीचं एखादं पुस्तक घेऊन येऊ का? हा, एक पुस्तक पाहिजे ना. कोणतं? औषधांचा राजपुत्र. ओके ना ते?
इंदू, अशी गंमत करतात का त्यांची? मी गंमत करते का ते गंमत करतात? जरा पुढे गेलो, ऐका ना, आलो माघारी, ऐका ना, आलो माघारी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. नुसतं आपले विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चाललंय. जे काय सांगितलं ते बोलून टाका की हो. तिचं एवढं मनावर नका घेऊ. नाही नाही, तुम्हाला आवडेल ते आणा. मला आवडेल आणि तुम्हाला बी आवडेल असंच पुस्तक आणतो. हा, एक काम करू का, नाही तर घरी घेऊन येतो ना. नाही, नको. नको? घरी नको. आम्ही दोघी येतो की इथेच घ्यायला परत. हो येतो की, कोणाचं तरी दुखणं काढून येतो. हा, नाही नाही नाही, गरज नाही त्याची. हा गाव येतो. ऐका ना, हे शेवटचं शेवटचं म्हणजे तुम्ही उद्याच या घ्यायला. म्हणजे कसं मी उद्या सकाळी जाणार आहे ना लायब्ररीत, लगेच आलात की म्हणजे कसं. चालेल. हो हो, देशमुख मावशी बोल. थांब जरा. हे बघा, देव जरी आकाशात जोड्या बनवत असेल ना, तर त्याच्या गाठी मारायचं काम ही देशमुखबाई जमिनीवर करते. समजलं ना? हा, नाही नाही, होईल ते सगळं. मी जरा कामासाठी बाहेर आले, बोलू त्या विषयावर नंतर. तेवढा फोटो बघून घ्या. ठेवते आता. ठेवा. कधीची तुझी वाट पाहत होते. हे झालं का आपलं काम? हा आनंदी, हा, तुला काय सांगू, अशी बारी बातमी आहे माझ्या जवळ. माझ्या मनात नुसते आनंदाच्या उकड्याच फुटून राहिल्यात बघ. तू काय सांगते? हा, ओळख बरं काय असेल. काय? ओळख ना. नारायणीसाठी स्थळ. अगदी बरोबर बोललीस बघ. नाही अगं वय, खरं? कोण आहे? हा, कोण? अगं अशी कशी ग तू विसरून गेलीस? ते तुला सोलापूरचं नव्हतं का सांगितलं, काटेकरांचं स्थळ. कोण? कोण काटेकर? अगं तू नाही का, तो मुलगा कुंकवाच्या फॅक्टरीत कामाला आहे. भला मोठा पगार आहे बघ त्याला, स्वतःच घर वाडा, आणि बाप पण सरकारी नोकरीला आहे बघ. अगदी सोन्यासारखं स्थळ आहे बघ. आणि मेन म्हणजे त्यांची हुंड्याची अपेक्षा नाही बघ. मग आपल्या नारायणीसाठी तर उत्तमच आहे. हो मग. फक्त तुला एक सांगायचं होतं. काय? कसं सांगू, तो मुलगा ना अधून मधून पार्टी करतो बघ. चालेल ना तुला? त्यात काय, आता पुरुष माणसं आनंद साजरा करायला पार्टी करतातच. नाही तर काय, आणि हे लोक काय आपल्यासारखं चैत्र गौरीचं पण पिऊन आनंद साजरा करणार आहे का? तरी पण आनंदी, एकदा नारायणला विचारून घे ना. तिला काय विचारायचंय? आ? आणि तशी पण आमची नारायणी म्हणजे काही सौंदर्याची खान नाहीये. त्यांना नारायणीचा फोटो दाखवलाय ना? हा, हो मग. फोटो पाहून तर त्यांनी नारायणीला पसंत केलंय. आ? काय सांगते? मग ठेवायचा का कार्यक्रम पाहण्याचा? ठेवायचं म्हणजे काय? ठेवायचंच. कधी ठेवायचा? उद्या परवा? तू आत्ता म्हणत असशील तर आत्ता ठेव. आनंदी, मला हा तुझा स्वभाव लय आवडतो बघ. कुठल्याही निर्णयाचा खटाखट घेऊन टाकतेस बघ. मग एकदा का मला पटलं ना, कधी कोणाच्या बापाचं पण ऐकत नाही. सांग कधी ठेवायचा?
ते म्हंटल ते 2-3 दिवस पोराला सुट्टी आहे म्हणून बोलवायचं का? मग बोलावून घे ना, कधी पण सांग, मला काहीच हरकत नाही. चाल मग मी कळवते त्यांना तसं. हा हा जमल्यावर देते हे तुला. हा बर आनंदी. हा तेवढं माझं कमिशनचं लक्षात ठेव बर का. एकदा लग्न ठरू दे, ठरलं ना का तुझ्यासाठी सोन्याचे कुडेच करते. मग तर जुळच दे बाई. येते मी. नारायणी नारायणी, नशीब काढलंच बाई. नारायणी. अगं काय झालं? नारायणी ताई, तू पराग दादाशी लग्न करतेस का? अगं हे काय मध्येच, हे असं लग्नाचं काय मध्येच काढलं तू? ते आपण नाही का जत्रेला गेलो होतो, आपण पिक्चर बघितला होता, त्यामध्ये हिरो हिरोईन एकमेकाला पुस्तक देतात आणि लाचतात आणि विलन येतो आणि हिरोनं त्याला डिशम डिशम करतो आणि मग ते दोघं लग्न करतात. यासाठी मारामारी कशाला केली पाहिजे पण? आता मारामारीचं सोडच, पुस्तक द्यायचा आणि लाजण्याचा हा कार्यक्रम झाला की नाही तुमचा? आता फक्त लग्न राहिले. अगं हे सगळे घरचे ठरवतात, मोठे माणसं, आपण नाही ठरवायचं. ऐक ना, मला पराग दादा खूप आवडला, त्याच्याशी लग्न करणं प्लीज. मग मी यादू गोपाळ तुझ्या लग्नातले मज्जा करणार. अगं माझं गोडा मगो, चला आता घरी लवकर, नाही तर आई फटके दे. चला.